सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट जाहीर झालेला आहे. आता या रिझल्ट नंतर बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला आहे की माझ्या पाल्याचं नाव जे आहे ते मेरिट लिस्ट मध्ये आलंय की नाही आलंय. मग ही मेरिट लिस्ट नक्की कशी चेक करायची यासाठी सुद्धा आम्हाला बरेचसे फोन येत आहेत. वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांनुसार वेगळी वेगळी मेरिट लिस्ट जी आहे ती आलेली आहे आणि ती आपल्याला कशी चेक करता येणार यासाठीचा मी व्हिडिओ तुम्हाला आता सांगणार आहे. काय काय स्टेप्स आहेत तर सगळ्या स्टेप्स आपण फॉलो करूयात आणि माझ्यासोबत तुम्ही पण ट्राय करून बघा. शेजारी तुमच्याकडे जर मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल तर त्यावर तुम्ही लगेच तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती लगेच चेक करू शकतात. आणि अशाच बाकीच्या ज्या काही अपडेट्स आहेत या अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी मिळवायच्या असतील तर इग्नाइट पाठशालाच्या युट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा, जेणेकरून काय होईल सगळ्याच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर आता मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट मिळणार कुठे तर हे सगळं काही तुमचा रिझल्ट असू द्या, तुमची मेरिट लिस्ट असू द्या, या सगळ्यांसाठी एकच वेबसाईट आहे. त्या एका वेबसाईटवर तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती मिळणार आहे. वेबसाईट कुठली आहे? PUPPSS, एक मिनिट, PUPPSSMSCE.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. किंवा आता इथे तुम्हाला व्हिडिओ मधनं क्लिक होणार नाही, मग तुम्ही ही वेबसाईट काय करा कुठेतरी लिहून ठेवा, जेणेकरून काय होईल तुम्हाला नंतर गुगलवर ही एवढं जरी तुम्ही टाकलं नाही, हे एवढं जरी तुम्ही गुगलवर टाकलं तरी सुद्धा तुमची वेबसाईट जी आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे. ठीक आहे. मग आता वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं पेज जे आहे ते दिसणार आहे. बरोबर. मग आता आपल्याला 2026 ची बघायची म्हणून आपण काय केलं 2026 वर क्लिक केलं. बरोबर. मग 2026 वर क्लिक केल्यानंतर परत आता आपल्याला 4थी आणि 7वीचं चेक करायचं म्हणून मग आपण काय करणार आहे 4थी आणि 7वीवर क्लिक करणार आहे. आता इकडे बघा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं की अंतिम निकाल जो आहे विद्यार्थ्यांसाठीचा आपल्याला या बाजूला दिसतोय. इकडे सुद्धा अंतिम निकाल एक आहे, पण तो अंतिम निकाल जो आहे तो शाळांसाठी, शाळेच्या लॉगिन वरनं तिथे चेक करता येईल. पण तुम्हाला जर तुमच्या पाल्याचा इंडिव्हिज्युअल चेक करायचा असेल तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही ह्या अंतिम निकालावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कशा पद्धतीने तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला निकाल बघता येईल हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आता गुणवत्ता यादी जर तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे बघा सेकंड ऑप्शन आहे गुणवत्ता यादी. त्या गुणवत्ता यादी नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय. ओके. आता इथे आली बघा, गुणवत्ता यादीवर क्लिक केल्यानंतर 4थीची गुणवत्ता यादी आणि 7वीची गुणवत्ता यादी. आता याच्यामध्ये 3 गोष्टी दिसतात आपल्याला. एक दिसतंय राज्यस्तरीय गुणवत्ता यादी, दुसरी दिसते जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी, तिसरी दिसते तालुकास्तरीय गुणवत्ता यादी. मग हे 4थला पण सेम आहे आणि 7वीला पण सेम आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करायचंय, आपला जो जिल्हा आहे, ठीक आहे, आपला जो जिल्हा आपल्याला जिल्ह्यावाईज आपण चेक करूया किंवा राज्यस्तरीयवर पण तुम्ही चेक करू शकता. काय करायचं, राज्यस्तरीयवर जर तुम्हाला चेक करायचं असेल, राज्यस्तरीयवर क्लिक केलं. राज्यस्तरीयवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी परत इथे दिसतात, ग्रामीण विभाग, शहरी विभाग, सीबीएसई, आयसीएसई और अदर. मग आता तुमचा मुलगा कुठल्या विभागात आहे किंवा तुमचा पाल्य कुठल्या विभागामध्ये शिकते ते तुम्हाला चेक करायचं. जर समजा तुम्ही रुरल विभागातले असाल, जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर इथे ग्रामीणवर क्लिक करा, शहरी भागातले असाल तर शहरीवर क्लिक करा, सीबीएसई, आयसीएसई किंवा इतर कुठल्याही बोर्डात असाल, एसएससी सोडून कुठल्याही बोर्डात तुम्ही असाल तर इथे तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे. मग आता मी गेले ग्रामीण विभागावर मी गेले. ठीक आहे. आता ही राज्यस्तरीय ग्रामीण विभागाची यादी आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही यादी अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. मग आता राज्यस्तरीय ग्रामीण जर आपण बघितलं तर किती मुलांना स्कॉलरशिप मिळाली ते पण मी तुम्हाला लगेच सांगते. बघा, याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं 120 विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या 120 विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट मध्ये यांचं नाव आलेलं आहे आणि हे 120 विद्यार्थ्यांची नावं आपल्याला इथे वाचायला मिळतील. ठीक आहे. मग आता तुम्हाला एवढे सगळे नावं तुम्ही वाचत बसणार आहे का, एवढं सगळं चेक करत बसणार आहे का, नाही, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, आपण काय करायचं, आपल्याकडे जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर कंट्रोलचं एक बटन असतं, कंट्रोल, CTRL. तर कंट्रोल बटनावर आपण क्लिक करायचं. कंट्रोल आणि F असे 2 बटन आपल्याला दाबायचे आहेत आणि आपल्या पाल्याचं जे नाव असेल ते आपल्याला टाईप करायचं. म्हणजे मग आपल्याला ते कंट्रोल F केल्यानंतर आपल्या पाल्याचं नाव टाकलं की मग त्या नावावर फक्त ते क्लिक होत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी राज्यस्तरीय यादी आहे ती राज्यस्तरीय यादी चेक करू शकता. आता जर समजा तुम्हाला राज्यस्तरीयच्या ऐवजी शहरी किंवा आयसीएससी बघायची असेल तर सेम पद्धतीने तुम्ही ती चेक करू शकता. ठीक आहे. हे तर झालं राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचं. ठीक आहे. पण जर तुम्हाला जिल्हास्तरीय करायचं असेल, आता जिल्हास्तरीय यादी वेगळी लागते. बरोबर. मग जिल्हास्तरीयसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, बॅक, जिल्हास्तरीयसाठी आपल्याला जिल्हास्तरीयला आपण क्लिक केलं. ठीक आहे. पुन्हा आलं स्टेट बोर्ड आहे की सीबीएसई आहे,
बरोबर. मग आता स्टेट बोर्डवर जर समजा मी क्लिक केलं, अशा पद्धतीने इथे कोपऱ्यामध्ये जिल्ह्यासाठी एक ड्रॉपडाऊन मेनू येतोय. इथे असा एक छोटासा बाण आहे, बरोबर. या बाणावर आपल्याला काय करायचं, मी बाण दाखवते तुम्हाला. ह्या इथे ना असा छोटासा एक बाण आहे, बरोबर. त्या बाणावर आपल्याला क्लिक करायचं. त्या बाणावर आपण क्लिक केलं की इथे आपल्या जिल्ह्यांची नावं येणार आहेत. ठीक आहे. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, खाली गेलो आपण छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई नॉर्थ, मुंबई साऊथ, मुंबई वेस्ट, नागपूर, असे सगळे जिल्हे इथे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आता हे इथे थोडंसं हँग झालंय मे बी, पण हे असे जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. आता समजा मला मुंबई साऊथचं चेक करायचं असेल तर मग मी मुंबई साऊथवर क्लिक केलं, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर मला मुंबई साऊथची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट अशा पद्धतीने इथे आलेली आहे. आता बघा, मुंबई साऊथचं जर आपण बघितलं तर किती विद्यार्थ्यांना मिळाले ते पण मी तुम्हाला लगेच सांगते. बघा, मुंबई साऊथ मध्ये जर आपण बघितलं तर 192 विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट मध्ये त्यांचा नंबर आलेला आहे. ह्या 192 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप मिळणार आहे. हे बघा, ह्या इथे तुम्हाला नावं दिसत आहेत. हे सगळेच्या सगळे विद्यार्थी इथे क्वालिफाय झालेले आहेत आणि यांना सगळ्यांना काय आहे, स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जी काही यादी आहे ती तुमच्या जिल्ह्याची यादी चेक करू शकताय. तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्ही चेक करू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्ही बघू शकताय. परत तुम्ही मागे जाऊ शकतात, काही एवढं हे नाहीये. ओके. त्याच्यानंतर तुम्ही 7वीचं पण तसंच बघू शकताय. तालुका स्तरीय सुद्धा यादी तुम्ही बघू शकताय. तालुका स्तरीयसाठी सुद्धा तुम्हाला तसंच जायचंय. इथे तुम्हाला आधी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आता जसं समजा मी अहिल्यानगर सिलेक्ट केलं, अहिल्यानगर मधला मला तालुका सिलेक्ट करायचा आहे. समजा मी अकोले तालुका सिलेक्ट केलं, त्याला मी सबमिट केलं. ठीक आहे. मग आता इथे पहिलं नाव आलेलं आहे बघा. पहिला जो नंबर आहे तो पहिला नंबर आहे मेमाने राजवीर वालीबाई. या विद्यार्थ्याला ही जी मेरिट आहे त्या मेरिटमध्ये तो आलेला आहे. तालुका स्तरावर पहिला आलेला आहे, बरोबर. मग आता तालुका स्तरावर हे नॅशनल रुरल मध्ये गेलेलं आहे, हे जनरल रुरल मध्ये गेलेले हे विद्यार्थी आहेत. अशा ह्या एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना 15 विद्यार्थ्यांना तिथल्या स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि हा एक आणि वरचा एक 17 विद्यार्थ्यांना टोटल रुरल मध्ये, ग्रामीण भागामध्ये यांना स्कॉलरशिप जी आहे अकोलेमधनं, अकोले तालुक्यातनं मिळालेली आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही असेल ना तर तुमच्या जिल्ह्यानुसार ते चेंज होतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी वेगळी यादी आहे. प्रत्येक जिल्ह्याचा आकडा वेगळा आहे. तो तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चेक करू शकताय. ठीक आहे. इग्नाइट पाठशालामध्ये जर तुम्ही बघितलं, आता तुमचं 4थी झालं आहे किंवा 7वी झालेलं आहे. मग आता 4थी झाल्यानंतर 7वी झाल्यानंतर काय करू शकताय तुम्ही, तर 4थी नंतर म्हणा तुम्ही नवोदयची परीक्षा असते. इयत्ता 4थी नंतर आपण नवोदयची परीक्षा देत असतो. इयत्ता 7वी नंतर आपण NMMS ची परीक्षा देत असतो. तसेच ऑलिम्पियाडची परीक्षा असते 4थी नंतर 5वी मध्ये, किंवा सर्वच वर्गांना असते ऑलिम्पियाडची परीक्षा. या सगळ्या ज्या परीक्षा आहेत, ठीक आहे, 5वीचं नवोदय, 4थीचं स्कॉलरशिप, 7वीचं स्कॉलरशिप, 5वी गणित ऑलिम्पियाड, 5th मॅथ्स ऑलिम्पियाड, NMMS, होमी बाबा 6वी, होमी बाबा 9वी, या सगळ्या बॅचेस आपल्या आता चालू आहेत इग्नाइट पाठशालामध्ये. जर तुम्हाला कुठलीही बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करण्यासाठी 8983345857 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकताय, जेणेकरून तुम्हाला बॅच जी आहे ती बॅच विकत घेता येईल. आमचे खूप सारे विद्यार्थी जे आहेत ना, ते खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी आता स्कॉलरशिप मध्ये झळकलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, की त्यांचा काय अनुभव आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल. पण आत्ताच्या ह्या ज्या बॅचेस सुरू झालेल्या आहे यांचा सिलेबस आपण सुरू केलेला आहे ऑलरेडी. आता 3 ऑगस्ट पासून ह्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच होईल. थँक्यू.